आजपर्यंत तुम्ही गवारीच्या शेंगांचे वेगवेगळे पदार्थ नक्कीच बनवले असतील, पण खात्रीने सांगते असा पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीही बनवला नसेल. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना गवारीच्या शेंगांमध्ये दही घालून एक मस्त असा चमचमीत चटपटीत पदार्थ बनवतोय. चवीला इतका अफलातून की एक म्हणता 2 चपाती भाकरी खाल हे मात्र नक्की. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1/2 किलो गवार घेतलेली आहे. आता ही गवार ना गावरान आहे. आता गावरान गवार कशी ओळखायची, तर ह्या गवारीला ना असे छोटे छोटे काटे असतात बघा. ही गवार चवीला एकच नंबर लागते. जर तुम्हाला बाजारात मिळाली ना तर नक्की घ्या. आता ही गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण आता हिला निवडून घेऊया. तर अगोदर ना गवारीची दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत, हे बघा. त्यानंतर मधोमध 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि निघल तेवढी ना दशी आपल्याला काढून टाकायची आहे, हे बघा. म्हणजे खाताना तोंडामध्ये येत नाही. आता अशाच पद्धतीने आपण सगळी गवार निवडून घेऊया. तर इथे बघा सगळी गवार मी छान अशी निवडून घेतलेली आहे. आपण आता ही गवार ना वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील चांगलं गरम झालंय. आता यामध्ये ना ही चाळण ठेवून घेते. आता यामध्ये घालूया निवडलेली गवार. आता गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही गवार ना आपल्याला 50% वाफवून घ्यायची आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया. हे बघा, आपली ही गवार ना 50% वाफवून झालेली आहे. यापेक्षा गवार आपल्याला खूप जास्त वाफवायची नाहीये. गॅस बंद करायचा आहे आणि ही गवार ना बाजूला ठेवायची आहे. त्यानंतर इथं मी ना अर्धी वाटी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे. तर दही आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, हे दही ना चांगलं फेटून घेऊया. हे दही ना आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय. यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. चला, इथे आपलं दही चांगलं फेटून झालं की यामध्ये ना आपण काही मसाले घालूया. अर्धा चमचा यामध्ये आपण लाल तिखट घालूया. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धनेपूड. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचंय. आता घातलेले सगळे मसाले आपल्याला दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. छान असे एकजीव करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय सगळे मसाले दह्यामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत, हे बघा. तर आपला हा दही मसाला बनवून तयार झालेला आहे. थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा तेल. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये आपण जिरा घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आता ही आलं लसूणची पेस्ट ना आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. तर आपली ही पेस्ट चांगली परतून झाली की एक चिरलेला कांदा घालूया. आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा चांगला परतून झाला की तयार केलेला दह्याचा मसाला यामध्ये घालायचा आहे. घातलेला मसाला आपल्याला फोडणीमध्ये ना 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा हा मसाला मी तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला वाफवलेली गवार घालायची आहे. मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. इथे ही गवार ना मसाल्यामध्ये मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला छोटा अर्धा ग्लास पाणी घालायचंय. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. छान मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपली ही गवार चांगली मिक्स करून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपली गवार छान अशी मऊसूत शिजली जाईल.
साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतेय. एकदा ना ही भाजी आपण तळापासून चांगली हलवून घेऊया. बघूया आपली गवार आता शिजली आहे का. हे बघा, छान अशी मौसूद आपली ही गवार शिजलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपली लपथपीत चमचमीत अशी दह्यातली गवार बनून तयार झालेली आहे. ही तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता. चवीला एकच नंबर लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही भाजी काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.